जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे हरि, 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 जय जय राम कृष्ण सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, करकटे वरी ठेवोनिया,
तुका म्हणे देवा देई कीर्तनाचा ठेवा हरी राम कृष्ण
पिंड पदावरी दिला आपुलिया करी दिला आपुलिया करी दिला आपुलिया करी पिंड पदावरी दिला आपुलिया करी दिला आपुलिया करी दिला आपुलिया करी पिंड पदावरी दिला आपुलिया करी दिला आपुलिया करी दिला आपुलिया करी पिंड पदावरी दिला आपुलिया करी दिला आपुलिया करी दिला आपुलिया करी माझे झाले गया वरदान माझे गया वरदान माझे झाले गया वरदान माझे झाले गया वरदान माझे गया पिंड पदावरी दिला आपुलिया करी माझे झाले गयावर पिटले पितराचे ऋण कर्म केले कर्मांतर बोंब मारिली हरिहर माझे झाले गयावर पिटले पितराचे ऋण तुका म्हणे माझे बार उतरले ओझे माझे झाले गयावर तरी पितराचे ऋणाचा भजन करा विठ्ठल
पिंडपदावरी दिला आपुलिया करी माझे झाले कयावर जण पिकले पितराचे ऋण पिंडपदावरी दिला आपुलिया करी माझे झाले कयावर जण पितले पितराचे परम पुरुष शेवरे पौंड्रंग मुरारी कमल नयन काना गोपिका चित्त हरी प्रकट निकट स्वते रुक्मिणी रम्यवाणी सदैव धमुलहासं विठ्ठलं चिंतयामि नमो विठ्ठला राजया पौंड्रंगा नमो रुक्मिणी माऊली गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा त्या रुक्मिणी पौंड्रंगा ज्ञानेश्वर ज्ञानमूर्ती जम साक्षात प्रेमस्वरूपिणम नामदेवाची दयामूर्ती नाथमुंदी पुन्हा पुन्हा वैराग्य संपरामूर्ती योगक्षेत्रनिवासिनम संत तुकाराम महाराष्ट्र भक्तराजा चतुष्टकम नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नागेंद्रहराय त्रिलोचनाय भस्मांगराय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मिंगराय नमस्वाय इच्छावतन सकल शास्त्राने भूषित महामंगलम गायते संस्कृतातीत संमते नाम रामायणाय नमो नमः आता वही पुढे चौफुनिया भुले वरी बैसवू पावले श्री गुरुंचे आता माझ्या भावा अंतराय नको देवा आधी भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो हरि ओम शांती 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 उधो बोला उधो बोला उधो बोला उधो
पिंड पदावरी दिला पुण्या करी माझे झाले गया वर्जन पिटले पितराचे ऋण प्रस्तुत प्राप्त करी प्राप्त प्रसंगी सेवेकरता उच्च लाभून एवढे प्रसिद्ध झाले वैराग्याचे मुकुटमणी श्री संत तुकाराम महाराज यांचा नैमित्तिक प्रकरणातील गोड चिंतनीय भक्त सेवेकरता निवडलाय गुणाला सज्जनांनो अभंगाचा प्रतिपाद विषय असा आहे तुकोबारांचे 14 टाळकरी अरे काय तुकोबारांचा अधिकार आहे तुकोबारांचा सारखं वैराग्य जगात कुणाचं नाही अरे सावकारकी होती सोडून दिली दुर्गादेवी नावाचा दुष्काळाला सर्व धान्य गहूमध्ये वाटून टाकले सावकारकीच्या वया होत्या इंद्रायच्या पाण्यामध्ये बुडून टाकल्या 3 मुलं तुकोबारांच्या अन्न करता येईल अरे काय तुकोबारांचं वैराग्य होतं ज्या रामेश्वर भट्टांनी तुकोबारांना मारावं शेवटी त्या रामेश्वर भट्टांना लाज वाटली आणि तुकोबारांची आरती काढली तुकिता तुलनेसी काय माझ्या तुकोबारांचा अधिकार आहे आई कधी अहो एवढंच काय महाराज नुसतं तुकाराम जरी म्हणत ना काय होतं माहितीये का तुकाराम तुकाराम म्हणून त्या तुकोबारांच्या 14 टाळकऱ्यांपैकी एक टाळकरी होते त्यांचं नाव सांगितलंय कोंडोबा लोक जायचं होतं गळेला पण तुकोबारांकडे काहीच राहिलं होतं आणि कोंडोबा लोक तुकोबारांकडे गेले हात जोडले कोंडोबांच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं बाबा मला गळेला जायचंय पण मला माहित आहे का तुमच्याकडे काहीच नाही काहीच पण द्यावा मला काहीतरी त्यावेळेस माझ्या तुकोबारांच्या डोळ्यामध्ये घर पाणी व्हायला आणि तुकोबारांनी सांगितलं कोंडोबा माझ्याकडे काहीच नाही बाळ्या मी संसारावरती पाणी सोडलं रे वाढता पुण्य धर्म केला वाढता पुण्य धर्म केला संसाराच्या नावे घालून
हे बोलणं ऐकून तुकोबराच्या डोळ्यात घळघळ पाणी वाहिलं. आपल्या उपरण्याच्या टोकानं बघा तुकोबराने आपली डबडबलेली डोळे आपली पुसली आणि तुकोबराने सांगितलं, बाळा काहीच काळजी करू नका. जरी माझ्याकडे काही राहिलं नाही पण तू माझा शिष्य आहे बाळा. त्यावेळेस तुकोबराने एक कागद घेतला, एक पेन घेतला आणि तुकोबराने अभंगच लिहून टाकला. पिंड पदावरी तिला आपुलिया करी माझे झाले काय वचन पिटले पित्राचे ऋण. जर कुणी काशीला गेला असेल ना काशीला दक्षिण द्वारामध्ये बोल मोठं काचेचं शोकेस आहे आणि त्या शोकेस मध्ये तुकोबरांच्या हस्ताक्षरातला हाच अभंग काशी छत्रावरती मांडलेला आहे. काय आमच्या वारकरी संप्रदायाचं भूषण असेल आणि तोच वसंत गडकर म्हणतो तर तुकोबा कुंटाला कशी गेली आहे का कल्पना आषाढी एकादशीला पंढरपुरामध्ये. आम्ही 13 कीर्तनकार तो समोर बसले राहील. आम्ही 13 कीर्तनकार प्रश्न विचारणार त्याला मग समजेल त्याला तुकोबा काय होते. बघा या कलियुगाचे रीतच असे आहे. या जगामध्ये जगायला कुणी आलं नाही. अरे माणसाला 2 गोष्ट भय असतं. एक आहे मृत्यू आणि एक आहे रोग. पण एक आहे माणसा मृत्यूही सोडत नाही आणि रोगही सोडत नाही. म्हणून ज्ञानोबा म्हणतात काल लाटीचे लिले काही गुन्हेगार काही केले काळे गोळे पण धुतले फिटोले. या जगात जगायला कुणी चालू नाही. कारण का आजही मरतो पंजाही मरतो. प्रत्येकाला माहित आहे सेवा कोणते व्यक्ती नाही. 1 वर्षापूर्वी एक बाप नावाचं व्यक्तिमत्व हरलं. वैकुंठवासी शामरावदादा कृष्ण शिंदे बाहेर मोसतात आणि 1 वर्षापूर्वी आमच्या श्याम दादांचा देह गेला. अरे आजही तुम्ही फोटोग्राफ पाहता तर तुमच्या डोळ्यात असू तुम्ही घडघड टाकतात आणि देवाला प्रश्न करतात ए देवा सांगा आमच्या बाबाने असा कोणता तुझा गुन्हा केला होता. आज 1 वर्ष झालं आमच्या स्वप्नात नाही कामाला काही दृष्टांत नाही. अरे देवा मी तुला दान करून सोडून देतोय. आमचा गेलेला बाप तुम्हाला परत दाखव. बाप नावाची गोष्टच फाळावं आहे. वडील जे जे करतील त्या नावात धर्म टिळती. या न्यायाप्रमाणे आपण जर पाहिलं ना म्हणून या बाबांनी आपल्या संसाराचा गाडा ओढत असताना एक दिवस हा काळ रूपी बोका आला आणि झडप मारली. कारण हा काळ रूपी बोका चांगल्या चांगलं सोडत नाही. देह जाणार जाणार त्याची काळो बघणार त्याची काळो बघणार त्याची काळो बघणार त्याची काळो बघणार त्याची
दिवस हा काळ रूपी बोका येतो, तुमच्या आमच्यावर झडप मारतो, तुम्हा आम्हाला घेऊन जातो बघा. या न्यायप्रमाणे सामराव दादावरती 1 वर्षापूर्वी काळानं झडप मारली आणि शिंदे परिवारावरती तो दुःखाचा डोंगर कोसळला. हरण भरून विचारला. दादांचा परिवार आपण जर पाहिला, त्यांच्या पत्नी आहेत गंगाभागीरथी कांताबाई शामराव शिंदे, नंतर भाऊ आहेत रामराव विष्णू शिंदे, मुलगा आहे त्या ठिकाणी वालीभाऊ शामराव शिंदे, पुतणे आहेत विलास प्रकाश शिंदे, ललित प्रकाश शिंदे, नंतर बहीण आहे मंगलाताई भास्करराव जाधव, परत बहीण आहे विमल रमेशराव भालेराव, परत मुलगी आहे त्या ठिकाणी आमची मनीषा अक्का दीपक उफाडे, नंतर या ठिकाणी बहीण आहे रंजना बाळासाहेब शंकपाळ, मुलगी आहेत वृषाली दिलीपराव मोरे, नंतर कृष्णा वाली नातू शिंदे नातू आहेत आणि समस्त शिंदे परिवार श्रीक्षेत्र दावतवाडी. बघा, मी कायम सांगतो माझ्या कथेमध्ये, संसार रूपी रथाला 2 चाकं असतात, पण तुमचं एक संसार रूपी रथाचं बाप नावाचं चाक 1 वर्षापूर्वी निघून पडलं. राहिली फक्त आईच. आणि त्या मुलींना मी प्रश्न करतोय, त्या मुलांना मी प्रश्न करतोय, अरे तुमचं लहानपण आठवा. ज्यावेळेस तुम्हाला काही राहत नव्हतं, तुम्हाला काही लागत असेल, तुम्ही दुडू आपल्या बाबाकडे पळत जात असाल, बाबा मला हे नाही, बाबा मला ते नाही. आणि आपला बाप उपाशी राहत असेल तर हाताच्या फोडाप्रमाणे तुम्ही आम्हाला जपला असेल. आपल्या बापाने आपल्या अंगावरती फाटकी कपडे वापरले असतील आणि ऊन पाहिलं नाही, ताण पाहिलं नाही, दुसऱ्याच्या शेतावरती बाप राबला असेल, पण माझ्या मुलाला काही कमी पडायला नको, माझ्या मुलीला काही पडायला नको. पण जगामध्ये बाप नावाची गोष्ट आमचे शाहीर सांगतात. बाप स्वाभिमानी बाळा बाप कनखा लाजा संवेदना बाप घराचा तो पायाई कळस त्यावर जेव्हा खचा तो पाया तेव्हा कोसळते गरा मुला ढाली करतो हा बाप फक्त घरासाठी शिव्याच्या देवाच्या घेतो आपल्या मुलांसाठी घेतो अरे शेतामध्ये राबलेला बाप कोण दिसत नाही. आता मुलींचा लग्नाचा प्रसंग आठवा. काय असेल सांगण्याच्या अगोदर राहून गेलो माझं. त्यातले संगीत ग्रुप आहे ब्रह्ममूर्ती दामोदर महाराज संगीत ग्रुप पाचोरी म्हणून. त्या ठिकाणी आमचे दाजी कायरेचार्य योगेश महाराज रसाळ यांच्या आग्रहात आलेली ही सेवा आहे. नंतर या ठिकाणी आमचे दावतवाडीचे महाराज असतील, नंतर या ठिकाणी गायरेचार्य, त्या ठिकाणी आमचे सुनील महाराज तांगडीकर, नंतर आमचे सर्वात मोठी दाजी त्या ठिकाणी रामदास महाराज रसाळ आहेरगावकर आणि माझे लहान बंधू या ठिकाणी अमित दादा. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी दररोजची सेवा आहे. सकाळी दसते येतो खेळ करून खेळलेला तिकडून प्रवचन करून या ठिकाणी आलो. तुमच्या दुकानची वाट पाडी कंपनी म्हणून तुमचा माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आमच्याच ग्रुपचे स्वरांजली साऊथची भारी प्रमोद महाराज निफाडे ते उत्कृष्ट मृदुंगाचार्य आहेत. ते या ठिकाणी ऑपरेटिंग करतात. आम्ही सर्व या ठिकाणी भाऊ मंडळी बसलेले आहेत आणि लाईव्ह कार्यक्रम अख्ख्या महाराष्ट्रात चालू आहे. आमच्याच ग्रुपचे आमचे लाडके मुकुंद दादा हे युट्यूबचं काम करतायत.
आणि सर्व या ठिकाणी मायापा चरणी या ठिकाणी साष्टांग दंडवत सर्वांना असं प्रेम रामकृष्ण हरी फक्त एकच प्रार्थना करतोय. दादांचा त्याची फोन आला, तारीख खाली होती, टिपले गेली. कारण का आपल्याच ग्रुपचा माणूस आणि त्यांच्या घरी कार्यक्रम कसं शक्य होईल? कितलाही लाख रुपयाचा कार्यक्रम असता तरी आम्हाला सोडावा लागला असता. विठ्ठल जर आवडली टाळीवर चला. कारण गायकाला टाळीचं लय महत्व असतं. कारण का प्रमाण सांगू? टाळी कशी आहे? टाळी वाजवावी, गुढी उभारावी, टाळी वाजवावी, गुढी उभारावी, टाळी वाजवावी, गुढी उभारावी, टाळी वाजवावी, गुढी गुढी उभारावी, टाळी वाजवावी, म्हणून आज हा शिंदे परिवार आपल्या वडिलांच्या ऋणातून मुक्त होताना या ठिकाणी आजचा अंतिम पिंडदान ती गंगा अर्पण करत आहे. बघा, अरे दस्याचा पिंडदान झालं, हा जीवात्मा 50% मोक्षपदाला प्राप्त होतो. 13वेचं पिंडदान झालं का हा जीवात्मा 60% मोक्षपदाला प्राप्त होतो. दर महिन्याचा पितर करून जेवू घातला का हा जीवात्मा 70% मोक्षपदाला प्राप्त होतो. आणि भरणी श्राद्ध केलं का हा जीवात्मा 80% मोक्षपदाला प्राप्त होतो. आणि सर्वात महत्वाचं श्राद्धाचा विधी केला का हा जीवात्मा 100% मोक्षपदाला प्राप्त होतो. काका बोलू नका मध्ये, तुम्ही आमची युवाच आहे. बोलायचं रे काका, आमची मुलगी तुमच्या घरात दिलेली आहे नांदुर्डीची खापऱ्यांची, त्यामुळे तुम्ही आमची वेगळी आहे म्हणून शांत बसा. विठ्ठल ऐका पुढे कसं आहे, तुम्ही डिस्टर्ब करू नका. हे ऐका, अरे बाप नावाची गोष्ट तुम्ही अनुभवली. 1 वर्ष झालं बाप आपल्यातून निघून गेला. आज त्या मुलीला विचारा, अरे जो बाप कधी भाड्याला पैसे राहत नव्हते तर या ठिकाणी बाईक होईना किंवा सायकल का होईना किंवा मोटरसायकल घेऊन तुमच्या घरला तुम्हाला मोळणी मुली येत होता. 1 वर्ष झालं, आज तुमचा बाप तुमच्या घरला नाही. विचारा त्या मुलीला दुःख काय झालं असेल. बापाची गोष्टच अशी महाराज आमचे सुनील महाराज सांगतात. बाप कसा आहे? माझ्या डोळ्यातले आसवा कुणी माया पुसताना, माझ्या डोळ्यातले आसवा कुणी माया पुसताना, उरी होऊन कडक डोळ्या गोष्ट बाबाची सांगताना, उरी होऊन कडक डोळ्या गोष्ट बाबाची सांगताना. हा परिसर आहे का परिसर? माझे वडील मला खांद्यावर घेऊन गेले. तावतवाडी, कुंभारी, पंचेश्वर, मुगाव, शिवडी, कुंदवाडी, रवळ, पिंपरी हा परिसर माझ्या वडिलांनी मला खांद्यावर घेऊन रात्री बेरात्री पावसात थंडीत घेऊन मला माझे वडील कीर्तनामध्ये चाल म्हणायला उभं करायचे. विलेला आमचा नाही, तुमचंच गाव जो होता ना आंदोलीचा आहे.
नाही का बापाच्या आठवण आवाजा येते आणि अख्खा महाराष्ट्राने हिंडतोय. पण आमचं कौतुक पाहायला आमचा बाप नाही. हेच त्याच्या फटक्या सजल्याला किती जीवन जोडले उभ्या आयुष्याला त्याला कशी कातर लावले उभ्या आयुष्याला त्याला कशी कातर लावले मला कसं होता मला कसं होता कोणी बाबा मला कोणी होऊन घरात डोळा बाबाची सांगता कोणी होऊन घरात डोळा गोष्ट बाबाची काय का बापाचं प्रत्येक गोष्टीचा ठेचा खाणारा बाप आहे. मराठीमध्ये एक म्हण आहे, अरे मुलगा चांगला वागलं तर लोक म्हणतात आईवर गेलं. त्याचं काय सांगतो, मुलगा चांगला वागला तर लोक म्हणतात आईवर गेलं आणि मुलगा वाईट वागलं तर लोक म्हणतात बापावर गेलं. सांगा ना असं बापाने कोणता गुन्हा केला असेल? वाईट गुण म्हणलं तर बापाकडे येतोय आणि चांगला गुण म्हणलं तर आईकडे येतोय. कारण आई कशी आहे माहिती का, की आईची गोष्ट सांगताना आमचे महाराज लोक सांगतात बघा, आई मायेचा सागर दिला तिने जीवनाला कार. आई वडिलाचे थोर काय सांगण्याचे उपकार जीवनाचा टेलती किती असतो त्यांचा घर. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला कार. बघा आई कशी आहे, 9 महिने 9 दिवस मला पोटामध्ये ठेवते. माझ्या लेकरानं चांगलं जन्माला यावं की आई वाईट काही खात नाही. पण आईच्या स्तनाचं दूध कसं आहे, अरे लोखंड बघा, आगली असं आहे, आगली पूर्ण लोखंडाचं पाणी करतं. पण तुमचा माझा ध्येय गेल्यानंतर आपलं पूर्ण शरीर जळतं, पण आपल्या शरीरातले हाडं जळत नाही. याला कारण कोण आहे? याला कारण फक्त तुमच्या माझ्या आईच्या स्तनाचं दूध तुम्हा आम्हासाठी अमृत आहे. मी असा प्रश्न करतो आमच्या कांता मावशींना, कुठे बसला बघा, मी कांता मावशींना असा प्रश्न करतो, मावशी तुमचा त्यावेळेचा लग्नाचा प्रसंग आठवतो का? ज्यावेळेस तुमच्या गळ्यामध्ये हातामध्ये वरमाला होती आणि ब्राह्मण काका मंगलाष्टक म्हणत होता,
तुम्ही आपल्या पतीच्या गळ्यामध्ये वरमाला टाकली आणि एक संकल्प केला, देवा जोपर्यंत देहामध्ये प्राण आहे तोपर्यंत पतीला खांद्याला खांदा लावून साथ दिली. शेवटी साथ देत असतानाच एक दिवस हा काळ रूपी बोका आला, शामराजावर धडक मारली आणि काळ त्यांना घेऊन गेला. आज तुमच्या 1 वर्ष पूर्ण होत आहे, तुमच्या डोळ्यातलं पाणी आटत नाही. ते फोटोकडे पाहावं आणि देवाला सांगावं, देवा सांगलं देवा असं काय गुन्हा केला होता. आमचा पती 1 वर्षापासून तो आमच्या डोळ्याच्या बाहेर टाकला. या ठिकाणी मग सांग ना आमच्या संग ते का बोलत नाही. आठवा प्रसंग तुमचा विठाल. हा प्रसंग आपल्या मराठ्यांमध्ये मराठ्यांचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज. अरे बालपणातून बापाचं छत्र हरपलं तेव्हापासून आईनं सांगितलं होतं, शिवा एक कर, लहानपणी तुझ्या बापाचं छत्र हरपलाय, पण तुला जर माझ्या रथमुक्त व्हायचंय, अरे बापाचं रथमुक्त व्हायचंय, जे मी सांगते ना ते कर. काय सांगते आमच्या शाहीर आणि मराठी भाषेमध्ये म्हणावं त्यांना. शाहीर म्हणतात आमच्यावाले सर म्हणावं, आधीन मन साधू संताला महाराष्ट्राच्या पुण्यामध्ये एकच वादळ निर्माण झालं. त्या वादळाचं नाव होता छत्रपती शिवाजी महाराज. पण राजाला सांगितलं, महासाहेबांनी, राजा जर तुला बापाच्या मुक्त व्हायचंय, तू बापाचं पिंडदान केलं नाही, तुला जर मुक्त व्हायचंय ना, मी सांगते ना ते कर. जेवढी महाराष्ट्रात गड किल्ले आहेत ना, त्या गड किल्ल्यावरती तुझं नाव नको, फक्त आणि फक्त भगवा ध्वज असावा. आमचे महाराज सांगताय, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव माझ्या देवाचं नाव किल्ल्याच्या गडाला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. काय या गौमुळा घातलाय, करारी आवाज पाहिजे आपल्याला. आम्ही इकडून जीव तुडून बघतो, तुम्ही बघा जय. अरे महाराष्ट्राचा आवाज आहे, महाराष्ट्र आवाज आहे, दर्या खोऱ्याचा आवाज आहे. बघा भगव्या ध्वजाचा मालक त्याचा जय जयकार करताना आपला अंगात रक्त संचारलं पाहिजे. म्हणून एकदा भजन करा, विठाल. ऐका आता तुम्हाला काय सांगतोय, श्राद्ध महिना कसा आहे. बापाचं भरपूर झालं आता आपल्याकडे.
अरे बाप नावाची गोष्ट तुम्हाला समजली, पण आज आमच्या श्यामदादांचं श्राद्धाचं विधी आहे. श्राद्ध म्हणजे काय हो? श्राद्ध कशाला म्हणावं? श्राद्ध कुणी करावं? श्राद्ध कसं करावं? जर तुम्हाला श्राद्ध करायचं आहे, माझ्या संतांची एवढी मोठी कृपा आहे, एवढी मोठी कृपा आहे. काय सांगू आता संतांचे उपकार. मज निरंतर जागविती, मज निरंतर जागविती, काय सांगू म्हणून या शिंदे परिवारानं आज आपल्या वडिलांचं अंतिम पिंडदान गंगा अर्पण केलं. आणि त्या निमित्तानं सर्वांना ठिकाणी अन्नदानाचा विधी या ठिकाणी ठेवलाय. ऐका, तुम्ही पूजा कालच करून घेतली, भाग्याची गोष्ट झाली. जेवढा वेळ तुम्ही आम्हाला द्या तेवढं द्या, जास्त वेळ घेणार नाही, कारण मला कुठे ड्युटी आहे. 24 तास त्यामुळे गाव कोणते आमच्या आता फक्त एकच सांगेल तुम्हाला, दसऱ्याचं पिंडदान वेगळं असतं महाराष्ट्र जन्म, आणि श्राद्धाचं पिंडदान वेगळं असतं. दसऱ्याचं पिंडदान गंगेच्या काठावरती वालुका तीर्थावरती 3च पिंड असतात. पण काही टायमाला ब्राह्मण काका 4था पिंड बांधतात. बऱ्याच ठिकाणी ब्राह्मण काकाचा माझा वाद होतो. ब्राह्मण काकांनी नाव ठेवत नाही, पण शास्त्रामध्ये जर दसऱ्याच्या विधीमध्ये 3च पिंड आहे, मग 4था पिंड आला काय? 4था पिंड अरे बरी मोठी पृथ्वी समुद्रात बुडणार होती. पृथ्वीला आपण जर वाचवलं नाहीत ना, सर्व पापमय जे निर्माण होणार होतं. म्हणून भगवंताने वराचा अवतार धारण केला. अम्मासाठी अवतार मच्छतुर्मनी सुकर, वराचा अवतार धारण केला आणि समुद्रामध्ये उडी मारली आणि ती पृथ्वी आपल्या सोडी वर काढली आणि ते वर काढून त्या वराने आपल्या नाकातून 3 श्वास सोडले. या 3 श्वासातून 3 पिंड तयार झाले. पहिला पंचमाचा, दुसरा आजोबाचा आणि तिसरा वडिलांचा. भली मोठी पृथ्वी सोडी वर घातल्यामुळं या वराच्या अंगाला दरदरून घामाला. त्या घामाचा एक एक थेंब या भूमंडलावरती पडू लागला. तिला घामाचा थेंब पडलाच ना, तिला तिळीचं झाड निर्माण व्हायला लागलं. तीळ आपण पिंडावरती वाहतात ना, की भगवंताच्या वरा अवतारातील एक घामाचा अंगच आहे. म्हणून बघा 3 गुणाचे 3 पिंड आहे. रजगुण, तमगुण, सत्वगुण. धर्मराजा, चित्रगुप्त, यमराजा. वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ 3 गुणाचे जर 3 पिंड आहे, त्या ब्राह्मण काकाने विचारलं 4था पिंड तुमच्या वडिलांचा का माझ्या वडिलांचा? कोणाचा पिंड 4था? मी काय सांगतोय, ब्राह्मण काकाची निंदा करायची नाही. त्याला कारण आहे, जो ब्राह्मण काकाची निंदा करतोय ना, त्याला कुंभी पाक नावाचा नरक जावं लागतं. हे गौरपुराण सांगतो. ब्राह्मण सोपे नाही बरं, ते निंदा करत नाही आपण, जरी झाला पण 3 लोक श्रेष्ठ आहे. माझे 99% ब्राह्मण लोकांमध्ये राहणार. विचार करा मला, कारण का प्रमाण सांगता येईल बघा. असं श्रेष्ठ कसे आहेत? अरे ब्राह्मणाची पोर एक खऱ्याची गाणे, ब्राह्मणाची पोर एक खऱ्याची गाणे, अरे ब्राह्मणाची पोर एक खऱ्याची गाणे, ब्राह्मणाची पोर एक खऱ्याची गाणे. 12 वर्ष लपाले, 12 वर्ष लपाले, ब्राह्मणाची पोरं खेळायची गाणी,
12 वर्षे लपालेले आणि कापत कापत बाहेर आले. नागरीची पळून गेलेले व्यासंत मुलग. ऐकायचं कसं आहे, बाप आणि मुलाचं नातं काय. आणि काही जगामध्ये लोक काही असे बघा, बापाला बाप म्हणत नाही आणि आईला आई सुद्धा म्हणत नाही. सध्या माझ्या कोणी तरुण मुली असतील तर माझ्या बहिणीप्रमाणे आहे. सध्या मुलींचं बिघडण्याचं प्रमाण फार झालंय आणि मुलांचंही असलं. आणि आई बाप त्या मुला मुलींकडं लाखो रुपये खर्च करून हॉस्टेलला ठेवतात. पण मुलगी काय करते, मी स्वतः क्वालिफाईड माणूस आहे. MA BEd MPhil आहे आणि आता गरुप्रवासी PhD करतोय. पण मला माहित आहे कॉलेज काय भानगड आहे. विचार करा मला की आपण जर पाहिलं ना, म्हणून एक आहे, अरे आपल्या मुलाला आपल्याला आई म्हणावं आणि बाबा म्हणावं असं जर वाटत असेल तर फक्त आणि फक्त मुलाला एकच शिकवायचं आहे, ज्ञानोबरांचा हरिपाठातला पहिला अभंग. देवाचे डोळे उभं उभं करायचं आहे. ते लेकरू तुम्हाला आईच म्हणत आणि बापाच म्हणत. प्रसंग आठवा, एका गावामध्ये महाराज गरीब दाम्पत्य होते. लक्ष्माच्या कासल्या मावशीने गरीब दाम्पत्य, मोल मजुरी करून आपण पोट मारणार हे दाम्पत्य संध्याकाळी कामावरून आले तर दोघं एकूणाच्या तोंडाकडे पाहायचे आणि दोघांनी नवरा बायकोच्या डोळ्यातून घळ असायचे आणि नवऱ्याला बायको म्हणायची का हो आपल्या लग्नाला 20 वर्ष झाले अजून मुलबाळ नाही. लोक मला काय काय म्हणतात, बाया काय म्हणतात, त्याचे शब्द माझ्या कानाला गोल वाटत नाही. चला कुठं देवाला आपण नवसू देवाला आपण देवाला सांगू, देवा आम्हाला एक सुंदर असा वंशाचा देवा दे. पंढरपूरच्या पंढरीकडे गेलेली आषाढीची वारी होती. आमचे भक्त नाचू होते. यांना पंढरपूर जाण्याची पहिली वेळ होती आणि भक्त गजर करत होते आणि आनंदाला नाचत होते. कसे तसं आपण लग्नाला नाचतोय ना, काही पाय विचारता येत नाही, काहीच्या अंगाचा पार फरक होतो. पण संबळ वाजत त्यांना पुढून जीव येतो काय माहिती, विषयावर ताव मारूच ना. हो काही काही ठिकाणी अवघड, आमचं कोकण आनंद अवघड आला. संबळ म्हटलं काय देवाचा प्राण. आता इथं कसं काशी 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 चालू ऐका मुलं काय सगळं भेटून जायचे आपण व्यवस्था. विठाला विठाला ऐकावं कसं पुण्यात आता. शेवटी काय झालं माहितीये का, पंढरपूरचं आपण वर्णन करतोय का, कसं वर्णन ऐका. या पंढरपुरात काय वाजत गाजत आणि सोन्याचं बासिंग पत्नीला घेऊन जे दाम्पत्य निघालं पंढरपुरामध्ये. पंढरच्या मंदिरात तेव्हा 20 वर्ष लग्न झाले. गरिबीची परिस्थिती आहे तेव्हा ते आम्हाला एखादे मूल पांडुरंगाला अर्थ काय केली. कारण माझा पांडुरंग परमात्मा असा आहे, नास्तिक गेलं तरी तेच जाण आहे आणि आस्तिक गेलं तरी तेच जाण आहे. कारण का विटेवरी ज्याची पाऊले समान होती एखादा नशूर होती एखादा
आषाढीची वारी करून हे दाम्पत्य घरी आलं बरं. चिंतन बारकं नाही बरं. थोडं जर चिंतन वाहून गेलं ना इतके डोक्यात तुमचे लवकर येणार. हे दोन्ही दाम्पत्य घरी आले बघा. संध्याकाळी पांडुरंगाच्या मंदिरात परत गेले, निवड दाखवला. असं करता करता दररोज नेम चालू झाला निवद्याचा. आणि पांडुरंगाने यांची आर्थ हाक ऐकली आणि माझ्या माता बहिणीला गर्व तयार झाला. सर्व आनंदी आनंद झाला. आणि माता सांगायची माझा पांडुरंगाची भक्ती मला फळास आली, माझी पांडुरंगाची भक्ती मला फळास आली, मला गर्व तयार झाला आणि पांडुरंग परमात्मा मला मुलगा देणार. असं करता 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 प्रस्तुतीचा काळ जवळ आला. दवाखान्यामध्ये आपल्या पत्नीला ऍडमिट केलं आणि लोकांना पैसे उधार घ्यायचे होते, तर पत्नीने दवाखान्यात लागणार होते म्हणून पती पैसे आणायला गेला असताना इकडे पत्नीनं दवाखान्यामध्ये एका सुंदर गोंडसाच्या मुलाला जन्माला घातलं. पण सज्जनांनो काय दुर्दैवाचा प्रसंग घडला. अरे मुलगा जन्माला आलं आणि बाप दवाखान्याकडे येत असताना बापाला बसने उडवलं आणि त्या मुलाच्या बापाचा मृत्यू झाला. 1 वर्ष बघा 20 वर्ष मूल बाळ होत नव्हतं म्हणून बापाला आनंद वाटला होता मला मुलगा झालं म्हणून बाप दवाखान्याकडे येत असताना बसनं उडवलं आणि बाप गतप्राण झाला. आईला एका जरा दुःख होतं आणि एका जरा आनंद होता. दुःख का अनेक वर्षानंतर मुलगा झालं ते पाहण्यासाठी माझा पती येत असताना अपघात झाला आणि माझ्या पतीचं कुंकूच पुसलं गेलं पतीच्या रूपानं. दुःख होतं आणि आनंद का होता. 20 वर्षानंतर कुश पवित्र झाली म्हणून ती आई आनंदाने लागत होती. पण दुःख व्याकुळ झाल्यामुळं तिने सुख मानलंच नाही. बघा कसा तरी त्याच अवस्थेमध्ये त्या मातेने आपल्या पतीचा अंत्य संस्कार केला. रक्त मासाचा गोळा हातावर ठेवून त्या मातेने आपल्या पतीला अग्नी संस्कार केला. अख्खं गावाच्या डोळ्याचं पाणी आटत नव्हतं. पण बघा त्या आईनं त्या मुलाचं एवढी संगोपन केलं. बाप निघून गेला होता, तळ हाताच्या पोळाप्रमाणे जपला. पण योग असा झाला त्या ठिकाणी पोरग शाळेत जाऊ लागलं. बघता बघता पोरग तिसरीला गेलं आणि त्या मुलाने काय केलंय आपल्या आईकडं सांगितलं आई माझ्या मित्रांना बूट आहे, दप्तर आहे, मला फाटकी चप्पल आहे, तुटलेली चप्पल आहे, फाटले दप्तर आहे, आई मला दप्तर घेऊन देणार. त्या आईच्या डोळ्यातून भडकत पाणी उठलं. बाळा अरे तुझे वडील तुला सोडून गेले बरेच दिवस झाले, तू फक्त 1 तासाचा होता तेव्हापासून मी तुला सांभाळलं. कारण का 9 महिने 9 दिवस वागविल जिन काय करशील कुत्र्यावाणी जिन. अरे आठवता ना गुरु मायेची सावली, अरे मायेची सावली प्रेम गंगावली. पण एक आहे माझं एकूण एक तू काळजी करू नको. आई 4-5 दिवस दुसऱ्याच्या शेतावरती राबला. 6ला आई आली पुन्हा लोकांची करायची. असं करता करता त्या आईने 500 रुपये कमवले. 500 रुपये कमवली. तालुक्याचा आठवड्याचा बाजार होता. आई त्या मुलाला घेऊन निघाली आणि जात असताना दर बदल करत करत आईच्या पोटामध्ये अन्न नव्हतं, पोरांना कलर घेतलं होतं. आईच्या अंगाला दरदरून घाम आला होता. फक्त एकच टोक होतं, माझा पती मला सोडून गेला आणि पोरग 1 तासाचं होतं. त्यावेळेस संसाराचा गाडा निवडती म्हणजे मुलाला कुठं घेतली, दप्तर घेतलं आणि मुलगा आनंदानं घरी आलं, शाळेत जाऊ लागलं. बाकीच्या मुलांना सांगू लागलं अरे माझ्या आईने राबराब राबली, माझी आई मला बूट घेऊन दिले, मला दप्तर घेऊन गेले. असं करता 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 पोरग 10वी चांगल्या मार्गाने पास झालं. बघता बघता सज्जनानं पोरग 12वी पास झालं, ग्रॅज्युएट झालं पोरग. एक दिवस पोरग
तालुक्याच्या गावी गेला असताना पोस्टमन काका हातामध्ये पत्र घेऊन मावशी कोण आहे? पोस्टमन काका काळा तुमचं लेकरू कुठे गेलं? आईचे पाण्याने डोळे डबडबली गेली, हात तरतत होतं, अंगाला तरतरून घाबरला होता. माझ्या पोरानं काही गुन्हा केला का? मला मारलं का? नाही आहे. तुमचं पोरग कुठे? सरकारचं पत्र त्याला आलंय. सरकारचं पत्र म्हणल्यानंतर आई गपकन खाली बसली, कारण घराला कधी सरकारचं पत्र येईल नव्हतं. आईला वाचता येत नव्हतं. अंगठा दिला, पोस्टमन काका निघून गेला. साखरीच्या डब्यामध्ये आईने ते पत्र ठेवलं आणि 1 तासानं मुलगा घरला आलं. आईने मुलाला कडकडून मिठी मारली. बाळा तू कुणाचा गुन्हा केला? नाही आहे. कुणाला मारलं? नाही आहे. मग तुला सरकारचं पत्र आलं कुठं? सरकारचं पत्र आलं आहे मला. कुठे पत्र? आई गाई गाई परत केली. साखरीचा डबा घेतला, त्यामध्ये झाकण फोडलं. साखरी डब्यातलं ते पत्र 2 बोटांनी धरलं आणि मुलाच्या हातामध्ये बाळा सांग ना काय मला दाखवत बाळा. मुलाला पत्राचं ते पाकिट फाडलं, 2 बोटांनी पत्र बाहेर काढलं. अरे मुलगा एक शब्द वाचत होतं आणि आनंदाने नाचत होतं. जसं साधकानं राम नाचून भेटावत ना, तसं नाचावत ना, तसं ते मुलगा नाचत होतं. आपण म्हणतोय ना, या रे नाचू प्रेमानंदे, या रे नाचू प्रेमानंदे, राम नामाची आनंदे, राम नामाची आनंदे, राम नामाची आनंदे. या रे नाचू प्रेमानंदे, या रे नाचू प्रेमानंदे, राम नामाची आनंदे, राम नामाची आनंदे. सध्या सुद्धा बघा आमच्या महिला वर्ग, आपल्या घरात काही दुःख येऊ नये, दारिद्र्य येऊ नये. पण आमच्या महिला वर्ग काय करतो माहितीये का? 1 लोटा जेल आणि 1 धतुऱ्या का फल. बरोबर आहे ना? पुरुषांपेक्षा महिला वर्ग भक्तीचं माझं खूप आहे. माझी जगदंबा तर 5:30 उठली, 6:30 उठली अगोदर पहिली. आता तर 3:30 उठली. 1 लोटा जेल आणि 1 धतुऱ्या का फल. 1 धतुऱ्याचा फल बा ताब्यात देऊन टाकले. फार अवघड आहे. कारण का? भजन करी महादेवा श्रीराम देवा, भजन करी महादेवा श्रीराम देवा, भजन करी महादेव, श्रीराम देवा, भजन करी महादेव. राम तुझी सदा शिव, राम तुझी सदा शिव, सदा शिव भजन करी महादेव, श्रीराम देवा भजन करी जगदंबोली मला ऑनलाईन पूजा करायची. काय आता ही ऑनलाईन पूजा कशी करायची? म्हणलं कसं रे? जगदंबे म्हणले तुला महादेवाची ऑनलाईन पूजा करायची म्हणजे काय? म्हणजे काहीच नाही. 1 फूल घ्यायचं आणि तुमच्या कपाळाला लावायचं, झाली ऑनलाईन पूजा. म्हणलं बरे काय कोण काय काढील तर कोण काय काढील, अवघड आहे. ऐका पुढं कसं आहे. शेवटी काय झालं? त्या मुलाने पत्र बाहेर काढलं आणि पत्र बाहेर काढल्यानंतर बरं असं झालं, मुलगा आनंदाने नाचत होतं आणि म्हणले बाळ्या लेका का नाचतोय सांग मला. तर ते पोरगं म्हणलं आई आता तुला कष्ट करावे लागणार नाही, आता तुला कुणाची धुनी भांडी धुवायला लागणार नाही. कारण का? सरकारचं पत्र मला आलंय आणि मी रेल्वेचा साहेब होणार. साहेब आई तू आता बसून खायचं, काळजी करायचं नाही. पण बाळ्या मुलाखत कुठे आली रे? तेव्हा ती आई म्हणली आणि आईचे शब्द मुलाने ऐकलं. आई बघा ती मुलगा म्हणतोय आई माझी मुलाखत मुंबईला आहे. मुंबईला. अरे मुंबईचं नाव घेतलं बाप गप्प. आई गपकन खाली बसली. गपकन खाली बसल्यानंतर कारण का मुंबईला मुलगा पाठवायचं तर 500 रुपये लागतील. एवढे पैसे आणायचे कुठे?
विचार करा. पण ती बाई आई म्हणली, बाळ्या तुझ्या बापाचं स्वप्न मला पूर्ण करायचं. बाप कुटुंब जाऊन बसते, त्या बापाला सांगते की या ठिकाणी आपल्या मुलाला चांगल्या सर्व्हिसला जावा, पण मी कष्ट करेल. आणि आई कष्ट करायची आणि आठवडा भरून पैसे कमवले. बघा, भाकर तापली, लुगड्याचा पदर टरकन फाडला, लुगड्याच्या पदरामध्ये मिरची भाकर टाकली आणि पोराचा हात धरून आई 10 किलोमीटर पायी पायी गेली. मुलाच्या पायात चांगली बूट होती, मुलानं 3 केली होती, पण आईच्या पायाला चटका बसत होता. त्या मुलाला समजत नाही. मुलगा मुंबईला गेलं. दुसऱ्या दिवशी फोन आला सोसायटी कार्यालय, आई मी 500 पोरामध्ये 1 नंबरनं पास झालो, 1 नंबरनं. पण साहेबांनी सांगितलंय तुम्ही लगेच जॉईन व्हा म्हणले. या ठिकाणी मला येता येणार नाही. बाळ्या माझी काळजी करू नको, तू लगेच जॉईन व्हाय, काळजी करू नको, तुला भेटायला मी. बघा, मुलगा लगेच जॉईन झालं. पण बघता बघता 4 महिने झालं. अरे मुलाचा चेहरा पाहिल्याशिवाय आई जेवण करत नव्हती. पण 4 महिने झालं मुलाचा चेहरा दिसत नव्हता, म्हणून आई रडत होती. पण आईची वेडी माया. आईने काय केलंय, एक दिवस ठरवला मी माझ्या मुलाला भेटायला जाणार, म्हणून कोणाच्या शेतामध्ये जायचं. कोथिंबीर घे, भाजी घे, वडे पापड कुरड्या करून असं गठुडं बांधलं. माझ्या मुलाला काही नको पडायला. भलं मोठं गठुडं बांधलं आणि आई बिगर किट्टी मुंबईला गेली. साहेबाच्या कॅबिन समोर जाऊन उभी राहिली आणि सांगितलं, शिपाई आशाच नावाचे एक साहेब आहे का? हो म्हणजे मावशी, 5 महिने बोलवून जर बाहेर. शिपाई काका मध्ये गेला. काका साहेब कोणीतरी मावशी आहे आणि तुमचं नाव ती विचारते. साहेब बाहेर आलंच नाही. साहेब खिडकीच्या काचाजवळ गेलं आणि खिडकीची काच अशी डोकून पाहिली तर आपल्या आईनं 1 तासाचा असताना आपला बाप गेल्यानंतर तेव्हापासून आईनं आपल्याला स्वीकारलं, सांभाळलं, पालन पोषण केलं की आई आपल्या आकुंचने वाहत पाहते. पण आईच्या अवसरानं मुलाला लाज वाटली. मुलगा खुर्चीवर जाऊन बसलं आणि शिपायाला सांगितलं, का साहेब कोण आहे ती आई? त्या शिपायाला सांगितलंय आणि साहेबांना ऐकलंय. तेव्हा तो साहेब म्हणतोय, शिपाई काका याचा असं आहे, माझ्या घरी खूप धनदौलत आहे, खूप संपत्ती आहे. माझे आई आणि बाप लहानपणीच वारून गेले. पण हे काय, माझ्या घरी काही गडी असतात म्हणून त्यांना मी सांगितलं होतं मला काही भाजीपाला पुढे काही कमी नको पडायला, म्हणून आमच्या घरची मोलकरी या ठिकाणी कुड्या पापडी होत्या. तसं आईनं डोक्यावरचं वजन खाली आपटलं आणि थोडं आई निघाली. अरे बाप, 1 तासाचा असताना त्याचं मी पालन पोषण केलं आणि त्याच मुलाला भेटण्यासाठी मी मुंबईला आले, बिगर किती आली. आणि त्याच मुलाने मला आई म्हणण्याऐवजी मोलकरी म्हणावं. आई तशीच होती. गावामध्ये बिगर किट्टी गेली, रडत होती आई. सर्व गावाच्या बाहेर जमल्या होत्या. सुखबाई काय झालं, आली का? पोरगा तो तस काय दर्शन घेतलं का? पोराला भेटली, चांगले पाव फेकले पोराला. चांगले काय झालं, काय मी गेले, मला कडकडून मिठी मारली, माझं दर्शन घेतलं, मला काही पैसे दिले आणि मी परत घरी आले. संध्याकाळी आई जेवायला बसली. कानामध्ये फक्त एकच आवाज घुमत होता, ही आमच्या घरची मोलकरी नाही, आम्हाला भाजीपाला कमी पडू नये म्हणून आम्हाला घरच्या नातेवाईकांना आमच्या घरच्या मोलकरीने पाठवलंय. हा शब्द आईच्या कानामध्ये घुमत होता. एक घास घेतला, कडू लागला. तसंच तार बाजूला केलं, घुंटीकडे पाहिलं आणि घुंटीला एक दोर रोखत होता. दोर आईने तो दोर घेतला. शेतामध्ये आई गेली, एक दोराचं टोक आपल्या गळ्यात लावलं आणि दुसरं टोक गळ्यात लावलं. जसं एखाद्या शिष्याचा गुरु सोडून जर निघून गेलात ना, त्याला विचारा काय होतं. आमचे मनीषी आता तरी रडते योगेश महाराजांनी गावं आणि आम्ही रडावं, तर ते पद या ठिकाणी फार अवघड आहे. आमचे योगेश महाराज काय होतात, गेले दिगंबर
दुसरं टोक आंब्याच्या झाडाला फांदीला लावलं आणि आईनं तत्क्षणी आत्महत्या करून टाकली. वाड्यासारखी बातमी कोसळली साहेबाच्या आईनं गावामध्ये आत्महत्या केली. गावासारखी वाटात बातमी कोसळली. ही बातमी साहेबांना गेली. साहेबांनी रजा टाकली, हातामध्ये बॅग घेतली आणि एका हातामध्ये पाण्याची बाटली. साहेब गावाकडे धावते रेल्वे बसलेला आहे. पण साहेबाला तहान लागली, बॅग खाली ठेवली, पाण्याच्या बाटलीचं गुच्छ खोललं, 2 घोट पाणी घेतलं आणि गुळणी मारण्यासाठी धावत्या रेल्वेतून पोरानं तोंड बाहेर काढलं. साहेबानं चुकून दुसरी रेल्वे येतच होती, पोराला धक्का मारला, पोरग रुळावर जाऊन पडलं. दुसऱ्या रेल्वेने मुलाचे कमरेपासून पायच कापून गेले. आईला जर आई म्हणला असता तर पाय गमवण्याची वेळ आली असती. अरे आपण बापाला का म्हणत नाही आणि आईला आई म्हणत नाही, तेव्हा तुम्ही त्यांचं पिंडदान कसं कराल म्हणून तुकबरा म्हणताय. कार्यक्रम चालू आहे तरी आवाज टिकून ठेवायचा म्हणजे विशेष गोष्ट आहे. विचार करा महाराज, पिंड पदावरी दिल्या आपुल्या करी तुकुरांची भाषा आहे. जगामध्ये 6 लोकांना पिंडदान करण्याचा अधिकार नाही. कोण कोण आहेत ऐका. आणि 3 मुलं जर असली तर मधलं मुलगा पिंडदानावर चालत नाही. मग त्याने काही पाप केलं का? ते काही पाप केलं नाही महाराज. त्या ठिकाणी त्यानं पूर्वीच्या काळी मृत्यू लोकात कर्म करताना खूप पुण्यकर्म केलेले आहे. खूप पुण्यकर्म केले. अंधाराला रस्ता दाखवला असेल, भुकेला अन्न दिलं असेल, महान पुण्य केलं म्हणजे या जन्मामध्ये तो आता रजोगुणी नाही, तमोगुणी नाही, सत्वगुणी जन्माला आला. म्हणून जगामध्ये जो सत्वगुणी असतोच ना त्याला पिंडदान करता येत नाही. म्हणून ते मध्य जन्माला येतात ना तो खूप भाग्यवान असतं. मी देवाला प्रार्थना करतोय, देवा मी जर गेलोच ना जाणार नाही 80 वर्ष समजा जर गेलोच ना देवाला सांगतो मला मध्य जन्माला का. अहो त्याला कुटुंब पण नाही, पिंडदान करता येत नाही. म्हणून मध्य जे आहेत ना खूप भाग्यवान असतं. कारण का तो रजोगुणात नाही, तमोगुणात नाही, सत्वगुणी आहे. म्हणून मधल्या मुलाला पिंडदान करता येत नाही. विठ्ठल दुसरं पिंडदान आहे का? दुसरं पिंडदान नारी वर्गाला पिंडदान करता येत नाही. का करता येत नाही? अहो एवढंच काय, नारी वर्गाला प्रेताला उसळ म्हणून मांडी सुद्धा करता येत नाही. पण आपण त्याला घालून ते मांडी आणतो. ऐका, जोपर्यंत तुमचा विवाह होत नाही, बाकी अंडरलाईन करा, जोपर्यंत तुमचा विवाह होत नाही तोपर्यंत तुम्ही प्रेताला उसळ म्हणून मांडी दान करू शकता. पण लग्न झाल्यानंतर तुम्ही प्रेताला, नारी वर्ग प्रेताला उसळ म्हणून मांडी दान करू शकत नाही. कारण का धर्मशास्त्र चालतं, ज्याला 2 गोत्र आहे त्याला पिंडदान करता येत नाही. लग्न जोपर्यंत होत नाही तुमचं तोपर्यंत आई बापाचं गोत्र आहेत ना तुम्ही उसळ म्हणून मांडीदान करू शकता. पण लग्न झाल्यानंतर तुम्हाला सासू-सासऱ्याकडचं गोत्र वेगळं आहे आणि आई बापाकडचं गोत्र वेगळं आहे. म्हणून तुम्ही मांडीदान करण्याचा अधिकार राहत नाही. पण तरी आपण आगाऊपणा जर केलात ना, लग्न झाल्यानंतर जर प्रेताला उसळ म्हणून मांडीदान केलीत ना तर नारी असेल तर नारीला आणि पुरुष असेल तर पुरुषाला कोण नावाचा रोग प्राप्त होतो. विठाला नारी वर्ग का चालत नाही त्याला कारण आहे.
पिंडदान करताना ब्राह्मणी आचरण सांगितलंय. डोक्यावरती मुंडन, शेंडी, जानवं आणि 16 दिवसाशिवाय पिंडदान करता येत नाही. आता पण तुम्ही मला दाखवून द्या, एखाद्या माझ्या माता बहिणीनं डोक्यावरती मुंडन केलं आणि ब्राह्मण काकासमोर पिंडाला बसले. दाखवून द्या आता पण तुम्हाला. मुळातच नाही. 2 मिनिटं सेवा संपवतो, काळजी करू नका. ऐका, तिसरा अधिकार, साधू संन्यासी माणसाला पिंडाचा अधिकार नाही. उदाहरणार्थ आपले सर्वांचे लाडके जनार्दन स्वामीचे परमशिष्य उत्तराधिकारी चांदगिरी महाराज यांच्या माता पुण्यामाता लाखलगावला वाढल्या, बरोबर आहे ना. महात्माजींनी तिथं स्वतः पिंडदान नाही केलं. मग त्यांनी काय केलंय, स्वतः प्रवचन केलं पण पिंडदान केलं नाही. कारण का, साधू महात्म्यांना ज्यांनी 6 धुतले, त्यांनी आपल्या अंगावर जी गोधडी होतीच ना, ज्यांनी गोधडी धुतली आणि 6 धुतले त्यांना साधू काय होतं. पण आमचे तुकडोजी महाराज म्हणतात, माझी गोधडी झाली जुनी, माझी गोधडी झाली जुनी, तिला गोरिया तिला गोरिया हा संतांचा आहे, साधू महंतांचा आहे. आणि तुमचा आमचा एवढा परिसर आहेत ना, जनार्दन स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. म्हणून मी काय सांगतोय, गरजा महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र म्हणून महाराज साधू संन्यासी माणसाला पिंडदान करता येत नाही. पुढचा ऐका, व्यसनाधीन झालेला मनुष्य पिंडदान चालत नाही. जो मुलगा मध्ये प्राशन करतोय, जो मुलगा बघा मांसाहार करतोय, त्याने जर आपल्या आई वडिलांचं पिंडदान जर केलं ना, तर स्वर्गातले पितर येतात का नरकात येतात. आता काही आम्हाला प्रश्न करतात, बाबा आमच्या जीवात मला हेले आवडायचं, मग जो महिन्या जेव्हा येतो मग त्याला दिलं का खाय चालत का, गाड्यावरती नाळायची आता नाही चालत, घरामध्ये मांसाहार नाही चालत. बरं लोक काही ठेवते पिंडावर, काही हे ठेवतात. आपल्याच तालुक्यात मी ठिकाणी प्रवचन केलं, 2 तास प्रवचन केलं, कावळा पिंडापाशी यायचा उडून जायचा. त्यांना म्हणलं होतं भाऊ मग काही बनवलं का, म्हणजे 2 तोळ्याची पोत बनवली, म्हणजे घेऊन या. अहो पोत आणली पण आम्हाला काळजी पडली, जर पोत पिंडाजवळ जर ठेवली आणि ती पोतच जर कावळा घेऊन गेला तर करायचं काय. तर गडबा नन पोत ठेवली, 2 मिनिटात कावळा सोडला. ते म्हणतो लागले आपल्याला. पुढचा ऐका, या ठिकाणी तीर्थीय पंथीय पिंडाला चालत नाही. जे किन्नर असतात ना ते पिंडाला चालत नाही. आणि शेवटचा अधिकार ऐका, आता दत्तक मुलगा पिंडाला चालत नाही. म्हणून तू कोण म्हणतात, पिंड पदावरी तिला आपुलिया करी, माझे झाले काय वेगळं पिंडे चक्रा ठेवणं, धर्म केले कर्मांतर, ओम वारले हरिहर, तुका म्हणी माझे आणि फार उतरले होते. तुम्हाला